श्री स्वामी समर्थ. तुमचं पुन्हा एकदा माझ्या राशी राहुल या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. आज खूप दिवसापासून हा ब्लॉग करण्याची इच्छा होती, पण नेहमी वेळेअभावी मला करताच येत नव्हता. सो आज ठाम निर्णय केला की आज मला हा ब्लॉग टाकायचाच आहे. सो हा ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आम्हाला खूप दिवसापासून शिर्डीला जायची इच्छा होती. सो आम्ही आमच्या ॲनिव्हर्सरीचं निमित्त साधून आम्ही शिर्डीला जायचा निर्णय घेतला आणि आता आम्ही ऑन द वे शिर्डीच्या मार्गावर आहोत. सो तुम्ही पाहत असाल किती छान वातावरण. आम्ही सकाळी पहाटे 6 वाजता चेंबूर येथून निघालो बाय कार आणि सकाळ असल्यामुळे खूप फ्रेश वाटत होतं. त्याच्यानंतर आम्ही रस्त्यामध्ये नाश्ता, ब्रेकफास्ट वगैरे असं करत करत आम्ही येऊन पोचलो समृद्धी महामार्गावर. तर हा जो तुम्हाला आता पोल दिसत आहे तो आहे समृद्धी महामार्ग. समृद्धी महामार्गावरनं आम्ही हा शिर्डीचा रस्ता जो जॉईन केला तो इतका भन्नाट होता की आम्ही तिथे रस्त्यामध्ये मध्येच थांबून खूप फोटोशूट केले. तुम्हाला तसंही माहिती आहे की मला फोटोचं खूप वेड आहे. सो रस्त्यामध्ये आम्ही माझ्या कारसोबत फोटोशूट केलं आणि जसंही तुम्ही पाहत आहात माझ्या कारच्या मागे जी स्वामी आहेत, तर मी माझ्या स्वामींना माझ्यासोबत घेऊन चाललेली आहे, कारण स्वामी आपल्या भक्तांची पाठ कधी सोडतच नाही. तर आता आम्ही या समृद्धी महामार्गावरनं शिर्डीचा हा प्रवास करत आहोत. तो पूर्ण पहा आणि समृद्धी महामार्गाचा पूर्ण आनंद लुटा. श्री स्वामी समर्थ. या माझ्या स्वामींच्या चित्रामुळे तुम्हाला कळलंच असेल की स्वामी कधीच भक्तांची पाठ सोडत नाहीत. तर फायनली मी येऊन पोचले आहे माझ्या साईबाबांच्या नगरात, म्हणजेच आपल्या शिर्डी येथे. ही जी रस्त्यावर प्रचंड प्रमाणात गर्दी दिसत आहे ती स्पेशली महाशिवरात्र निमित्त अशा लागून सुट्ट्या आल्या होत्या. सो तिथली लोक त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे येत होतीच आणि मग त्याप्रमाणेच आपल्या शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन देखील घेत होते. आणि तसंही आम्ही शिर्डी साईबाबांचं दर्शन घेऊन त्र्यंबकेश्वर वगैरे हे नाशिक टूर्स पॉइंट पाहणार आहोतच. पण त्याआधी आम्ही चाललो आहोत आमच्या हॉटेल्स रूमवर चेक इन करण्यासाठी.
तर अशा प्रकारे आमचा हा हॉटेल व्ह्यू होता रूमचा. आणि तुम्ही बघतच असाल बाहेर खूप कडक ऊन होतं. सो त्यामुळे आम्ही ठरवलं की आत्ता आपण साईबाबांचं दर्शन न घेता दुसऱ्या दिवशी पहाटे साईबाबांचं दर्शन घेऊ आणि आपल्या दिवसाची सुरुवात करू. पण त्याचबरोबर आम्ही या हॉटेलचा म्हणजेच स्विमिंग पूल, गार्डन त्याचा आनंद घेण्यासाठी थोड्या वेळासाठी पाण्यात उतरलो आणि माझ्या मम्मीने मी खूप एन्जॉय केलं पाण्यामध्ये. जसं की तुम्ही पाहत आहात माझी आई जास्त पाण्यात उतरत नाही, पण तिला जबरदस्तीने मी पाण्यात घेऊन गेली आणि आम्ही खूप एन्जॉय करून झाल्यानंतर घरी जाऊन पुन्हा रूमवर थोडा रेस्ट केला आणि संध्याकाळची सुरुवात तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळाने. सो असेच कंटिन्यू राहा. चल चल करणार अशी नाही करणार ती लोक. फिरायला पाहिजे माणसाने, मला फिरायला आवडतं.